माझी कर्म काय आहेत? माझे सत्कर्म असली पाहिजेत. मग मी लोकांचा विचार केला पाहिजे, त्यांच्या भावनांचा विचार केला पाहिजे, त्यांना काय वाटतं, काय वाटू नये याचा विचार केला पाहिजे. आणि कर्तव्य काय? आईचं कर्तव्य आहे, सुनेचं कर्तव्य आहे, अगदी शेजारी पाजारी म्हणून कर्तव्य आहे. सगळी नाती कर्तव्यामध्ये येतात. आणि जिथे काम करतो ते सुद्धा कर्तव्य आहे. मी काम चुकारपणा करून बसवे विचार जगते असं जर मी म्हणत असेल तर मी फार चुकते. कारण बसवानी काय सांगितलंय? तुम्ही जे काम करता ते मनापासून करा आणि अगदी सद्विचार ठेवून तुमचं काम करा. मग बसवेश्वरांच्या मतानुसार आपण कर्म करतो आहोत. आणि कर्म हे आपल्या केवळ कृतीतून दिसत नाही, तर कर्म आपल्या विचारातून, आपल्या भावनातून, आपल्या दृष्टीतून कर्म प्रतीत होत असतं. माझ्या नजरेतून मी जर का एखाद्या व्यक्तीला वेगळ्या विचाराने बघत असेल तर माझं कर्म तिथे कमी पडतं. कारण मी विचारच तो आणला की त्यांच्या प्रती माझ्या मनामध्ये एक वेगळी वासना निर्माण झाली. माझं कर्म तिथं वेगळ्या पद्धतीनं चाललं. म्हणून कर्म फक्त कृतीची अनुभूती नाहीये. कर्म म्हणजे भावना, विचार आणि मनातले जे काही उठणारे तरंग आणि वर्तन याच्याशी निगडीत आपलं कर्म आहे. म्हणून बसवांनी सांगितलेलं आहे, तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवा. इतरांना वेगळं समजू नका, वेगळं करू नका. इतरांना आपल्यामध्ये सामावून घ्या. कोणता धर्म, जात या गोष्टी पालन करू नका. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर इतरांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा अर्थ समजला की शरण बसवेश्वर कळले असं म्हणायला हरकत नाही. कारण वेदना आणि अश्रू हे सहजासहजी बाहेर नाही पडत. वेदना झाल्यानंतर अश्रूंचं वाहनं नैसर्गिक असतं. आणि जेव्हा अश्रू व्हायला लागतात तेव्हा ती वाचता आली पाहिजे. आणि जेव्हा ती वाचता येतात तेव्हा आपल्या हातून वाईट कृती होणारच नाही. आणि बसवेश्वरांना अपेक्षित समाज तसा आहे. तो समाज आपल्याला आज आणायचा असेल तर संस्काराची घरं उभीच राहिली पाहिजे. धर्मनिरपेक्ष आणि मानव मूल्यधिष्ठित समाज आज बसवेश्वरांना अपेक्षित आहे. आणि तोच विचार आज मनामध्ये रुजवूयात.